30 जानेवारी 2026 रोजी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील निमढेला गेट मार्गे सफारी दरम्यान वन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले की वरोरा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांनी मोबाईल फोनचा वापर करून व्हिडिओ कंटेंट रील्स रेकॉर्ड केला। हा नियमभंग आढळताच तत्काळ कारवाई करण्यात आली आणि त्याच दिवशी 30 जानेवारी 2026 ला लागू नियमांनुसार त्यांच्यावर 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला। त्यानंतर 4 एप्रिल 2026 रोजी संबंधित व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आणि न्यूजच्या माध्यमातून चॅनलवर समोर आला। व्याघ्र प्रकल्प प्रशासनाच्या निर्धारित नियमांनुसार कोर आणि बफर या दोन्ही झोनमध्ये सफारी दरम्यान मोबाईल फोन बाळगणे किंवा वापरणे पूर्णपणे बंदी आहे। व्हिडिओमध्ये जीपच्या आरशात दिसणारा मोबाईल फोनचा प्रतिबिंब हा नियमभंगाचा स्पष्ट पुरावा आहे। वन्यजीव संरक्षण, प्राण्यांची सुरक्षितता आणि पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी हे नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाने जारी केलेले सर्व वन्यजीव संरक्षणाचे नियम प्रत्येक पर्यटकाला समानपणे लागू आहेत आणि कोणालाही विशेष सवलत दिली जात नाही। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व पर्यटकांनी सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन करण्यात आले।